5 ते 6 वर्षापूर्वी या ठिकाणी माझा कार्यक्रम झाला होता आणि त्यावर्षी मी वगनाटिका दाखवली होती. बाप काय असतो बाप. रसिक जना त्यावेळी हा नवीन अतिशय नवीन विषय होता. विसर पडलेला महापर्व म्हणजे बाप, लक्षात नसलेला म्हणजे तो बाप. रसिक जन हो, 184 प्रयोग बाप या लोकनाट्याचे यशस्वी झाले आणि महाराष्ट्र सेन्सर बोर्डाकडे बाप या लोकनाट्याची पहिली नोंद झाली. आज आपणासमोर एक नवीन विषय, कौटुंबिक विषय आहे. रसिका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडलेली एका घरामधील एका कुटुंबामधील सत्य घटना आपणासमोर सादर होणार आहे. गाडी पिळवटून काढणारा कथानक. रसिका बहीण, पुढे आई वडिलांची 10 लेकरं असायचे, मात्र त्यांची चूल, त्यांचं अन्न एका चुलीवरती शिजलं जायचं. रसिका परंतु आज दुरवस्थ आहे समाजामध्ये. आई वडिलांचं एक चेक काढत असतं, त्याची चूल दुसऱ्या ठिकाणी मांडलेली असते. ते मायबाप एका ठिकाणी मायबाप रसिको आपला शिकवतात. कधीतरी स्वतःला प्रश्न विचारावा लागेल की ही नाती आज खरोखरच नाती म्हणून राहिली आहेत का? तर ती का बरं विरळ होत चालली, कशामुळे चालली? तंत्रज्ञान पुढे जावं म्हणून रसिक जना आणि ज्यावेळी रंगमंचावरती शाहीर उभा राहतो त्यावेळी मनोरंजनाबरोबर प्रबोधन व्हावं. आणि गेली 3 वर्ष रसिक जना ज्या लोकनाटिकेनं सह्याद्री महाबळेश्वरचं नाव कोकण विभागामध्ये नव्हे तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा गाणं कोपऱ्यामध्ये घेऊन ठेवलं, ते माझं कथानक. काय असते बहीण, आई वडील निघून गेल्यानंतर बहिणी भावाच्या पाठीमागे खंबीरपणे सावली बनते, ती बहीण असते माझा. प्रत्यक्ष रंगमंचावर एका घरामध्ये घडलेली ही सत्य घटना. बहीण भावावरती हृदयातून नवे रसिक जना, तर हृदयाच्या गाभाऱ्यातून प्रेम करते ती बहीण असते. राखीचा रेशीम धागा भावाच्या हातामध्ये बांधते, स्वतःच्या रक्षणासाठी मात्र निरपेक्षपणे जगते ती बहीण असते. प्रत्यक्ष रंगमंचावरती बघ लोकशाहीर पिंट्या भालेकर लिखित, पप्पू घोटल आणि वसंत रसे यांच्या दिग्दर्शनानं सजलेलं, हृदय चव्हाणांच्या संगीतानं नटलेलं हे कौटुंबिक सत्य कथानक. पाठ राखीण अर्थात बहिणीचं काळीज. फक्त 35 मिनिटाचं हे कथानक. 6 प्रवेश. पहिल्या प्रवेशापासून शेवटपर्यंत साथ द्यायला अपेक्षा करून लोकनाट्याकडे वाढणार आहोत. तत्पूर्वी समरगीत सादर करते. लक्ष असावं. हे वृंदावनी थोडंसं नसती दिसली सकाळी, मंदिराचे कळस नसते दिसले आभाळी. राज्य जर का आपण जन्मालाच नसता तर हिंदूंना नव्हता जगीवाली. राज्य जर का आपण जन्मालाच नसता तर हिंदूंना नव्हता जगीवाली. अनपती व्रतेचे कुंकू नसते दिसले कपाळी. स्वराज्याचं बांधुनी तोरण, त्यानं स्वराज्याचं बांधुनी तोरण महाराष्ट्र जन घडविला, घडविला त्यानं घडविला. गरजला राजा शिवाजी रणामध्ये सदा गरजला, गरजला राजा शिवाजी रणामध्ये सदा गरजला. स्वराज्याचं बांधणी तोरण, स्वराज्याचं बांधणी तोरण महाराष्ट्र घडविला, घडविला, घडविला.
दिवस बालक जन्माला आलेला आहे. होते घरानं रमेंद्र अखंड महाराष्ट्र आनंदात धावून गेला, कारण राजांचा जन्म शिवनेरीवरती झालेला आहे. शेतकऱ्यांचा निंदुकड्यांचा राजा जन्मास आला. राजांवरती पोवाडा गायचा म्हटलं तर मायबाप शिकवणे रात्र कमी आहे. या समरगीताच्या माध्यमातून शिवाजी राजांना जाणता राजा का म्हटलं गेलं ते मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. 19 फेब्रुवारी 1630 राजांचा जन्म शिवनेरीवरती झाला. चंद्रकलेप्रमाणे राजे वाढू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षात पदार्पण करतात. बाळासाहेब जिजाऊ सदैवती बसलेले आणि त्यांची नजर गेलेली आहे ती तोरण्यावर. 16 वर्षाचा चिमुकला पोरग. आज आपण पाहतोय की समाजामध्ये 16 वर्षाची तरुण पिढी मोबाईल मध्ये गुंतलेले. परंतु महाराष्ट्राचा राजा काय होता मग? काय होता शिवाजी राजा? बाळासाहेब जिजाऊंची हत्या झालेली. शिवा सोना जास्त तोरण हवा. आता मुठभर मावळ्या घेऊन पहिली मोहीम आखलेली आहे तोरणावर. आता राजांनी तोरणाला तोरण बांधलेलं आहे. तिथूनच स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. स्वराज्याचं बांधणी तोरण, स्वराज्याचं बांधणी तोरण, माझ्या राजांची कीर्ती सर्व दूर पसरलेली. आदिलशहाच्या दरबारात पैजेचा विडा आखण्यात आला. जो कोणी शिवाजीला जिंदा नाहीतर मुद्दा पकडून आणेल त्यासर्व राज्य बहाल करण्यात. परंतु शिवाजी हे नाव ऐकता शत्रू सुद्धा पुढे घेण्यात धनावत होता. त्या दरबाराची लाज एका मुसलमान सरदाराने राखलेली. उंच शरीर एसटीचा दाढीला पीठ देत एक सरदार पुढे येतो. नाव होतं त्याचा अफजल खान. हम लेके आएंगे शिवाजी. खान मोठा बकरूरीने बोलू लागले. हम लेके आएंगे शिवाजी को. जिंदा या मुर्दा. खानाला तो पैजेचा विडा उचललेला. बाकी रायगडावरती राजांच्या कानी पडतात. गड उतार झाले राजे. अफजल खान आणि शिवाजी राजे यांच्या भेटीची जागा निश्चित झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी. विजापूरच्या दिशेनं खान प्रतापगडाकडे रवाना झाले. खान शिवाजी राजांचा इंतजार करत होता. माझ्या राजानं खानाच्या दालनात प्रवेश केला. शिवाजी राजांना खानाच्या दालनात प्रवेश करतात. क्रूर अफजल खान मैत्रीचा खोटा बहाणा करत माझ्या शिवाजी राजास बोलू लागले. आओ शिवाजी आओ, हमें गले लग जाए. आओ शिवाजी आओ, हमें गले लग. हातात कुहाड रेखा होती. अंगात चिरखत पांघरलेली होती. आणि राजाने आलिंगन दिलेला खानाला.
परंतु तो क्रूर अफजलखानानं डाव आखण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो डाव साधण्याचा प्रयत्न करतात माझ्या राजांच्या पाठीवरती पहिला वार खानानं केलेला आहे. ओळख राजा व खानाचा, ओळख राजा व खानाचा, खानाचा मारला मारला मारला. अफजलखानाचा वध हा इतक्या सर्वज्ञात आहे मायबाप रसिका. अफजलखानाचा कोणता बाहेर काढून राजाने त्यांना वध केलेला आहे. का म्हटलं गेलं राजाला शिवाजी राजाला जाणता राजा. ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजाने खानाचा वध केला त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफजलखानाची कबर माझ्या राजाने बांधली. ही देवाची राजनीती होती मायबाप रसिका. स्वराज्य हे राजासाठी नव्हतं, स्वराज्य हा एक विचार होता आणि त्या विचाराला जाताना समोरलं गेलं. स्वराज्याचं बाजूनी तोरण, स्वराज्याचं बाजूनी तोरण, महाराष्ट्र घडविला घडविला घडविला. शिवाजी महाराज की जय भवानी. सविनय सादर होत आहे. भावनेने उतरलेलं रहस्यमय जिव्हाळ्याची एक काल्पनिक लोककथा एका घरामध्ये घडलेली ही सत्य घटना. रितेश बाबणे मराठा लाईक कंपनी, मराठा लाईक इन्व्हेंटरी रितेश बाबणे या दादांकडून आज शिवाजी महाराजांच्या पोवाड्यासाठी 151 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. सविनय सादर होत आहे. भावनेने उतरलेले रहस्यमय जिव्हाळ्याची एक काल्पनिक लोककथा. पाठ राखेल प्रवेश पाहिला. आई बाबा आपल्याला दिलेले वचन मी आजवर सांभाळले. भिवा जन्मतात तू आई बा भावंडांना सोडून देवाघरी गेली. तुझं दुःख बाबांना सहन नाही झालं का? तुझ्या मागोमाग 6 महिन्याने बाबा देवाघरी गेले. अगं आई असा काय गुन्हा होता का त्या निरागस जीवाचा? तू आम्हा दोघांना सोडून बिंदास निघून सोडून गेली तुझ. पण आई तू काळजी करू नकोस. भिवाना आता 7 वर्षाचा झालाय. तो आता शाळेतून येईल आणि मला. अरे बाळा तू आलास? नाही रे बाळा मी एकदम ठीक आहे बघ. अरे बाळा तू शाळेतून आलास ना? हातपाय धुवून आणि काहीतरी खाऊन घे. हो रे बाळा. अरे बाळा त्या शाळेला कसली सुट्टी? हो रे बाळा. अरे विवा तुझ्या आवडीची मोठी राखी आणली बघ तुला. ती बघ तुझ्या आवडीची मोठी राखी आहे. अरे बाळा तू मोठमोठे वाजत असेल ना तर तशी गुरुजी तुला सर्व सांगते. अरे बाळा रक्षाबंधन ना त्या दिवशी बहीण आपल्या भावाला कपडा टिळाला होते. हातामध्ये संरक्षणाचं बंधन बांधते. याला ना रक्षाबंधन म्हणतात. अरे बाळा अरे किती बोलतोस? अरे विवा तुझ्या आवडीची गोड गुलाबजाम बनवलेत बघ. चल तुला बनवते. सुस्वागत. रंग नेऊन श्रीनाम रंगवादन करून
श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव लोकशाहीर पिंट्या भालेकर सविनय सादर करत आहे. भावनेने उभरलेल्या राष्ट्रमय जिव्हाळ्याची एक काल्पनिक लोककथा बहिणीचा काळीचा हात पाठ राखील. संगीत रितेश चव्हाण, ढोलक्याला मृदंग सोहम पादा, लतीश शिंदे, रंगभूषा अभिदादा नटे, वेशभूषा गुंडदादा पवार, साऊंड आणि लाईट सिस्टम महेश दादा कोत्रे, गाव कापडगाव. अखंड गीत रचना आणि गीत गायन लोकशाहीर पिंट्या भालेकर. स्त्री कलाकार राणी कांधेरे, स्वामीने आंबेडकर आणि प्रवीणाताई राणे. या व्यासपीठावरती आपला कलाविनय सादर करणारे सह्याद्री मार्लेश्वर कलामंचाचे यशस्वी कलाकार राजा सत्यजी विश्वनाथ पेंढारी गावकर, राजकन्या रागिनी प्रवीणा राणे, राजसेवक देवेंद्र पप्पू भंडारी, राजसेवक नरेंद्र वसंत लस्से, छोटा भाऊ भिवा प्रज्वल पवार. कलाकाराने भिवा मोठा होता, मोठा भिवा साकारतो किरण टक्के. आणि या कथानकाचं प्रमुख भूमिका त्याला ताई साकारणे मायबाप. गतवर्षी या कथानकाची प्रमुख भूमिका साकारणारा माझ्या कलामंचाचा कलावंत ऍक्सिडेंट मध्ये गेला, ज्याचं नाव कैलासवासी सिद्धेश गावडे. मात्र तितकाच या लेखणीला, या कथानकाला, आपल्या अभिनयाला ज्याला न्याय दिला तो आज आपल्या समोर ताई अर्काच्या भूमिका साकारतो बाळू भटार. कैलासवासी सिद्धेश गावडे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव रंगमंचावरती मांडतात बहीण दिग्दर्शन पप्पू भटन सह वसंत लसे, सह दिग्दर्शन राजू डोंगरे. रंग देवतेचे विनम्र अभिवादन करून काळजाला हात घालणारी, हृदयाला स्पर्श करणारा चित्त थरारक कथानक ओळचे भाऊराया हात पाठ राखी, पाठ राखी, पाठ राखी, पाठ राखी, पाठ राखी. सोनियाचे ताटी उजळल्या चंद्र ज्योती, होवाळी ते बहीण भाऊराया, होवाळी ते बहीण भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया.
छान. वा वा वा. आज रक्षाबंधन आणि भाऊच्या हातात मोठी राखी, ती बी माझ्याच पैशाची. वा. आणि साडी तर माझ्याच पैशाची असणार. आज रक्षाबंधन आणि आज ते अलका माझे पैसे. काका कोण? काका. तू मला ह्या 4 लोकात काका केलास. पैसे पाहिजे तेव्हा हवं केलास आणि 4 लोकात तो मला काका केलास. वा. ए केवढा होतास तू? एवढा लहान होतास. एवढा लहान होतास तेव्हा तुझ्या आईने बाबा भरून गेले. तेव्हा ह्या माझ्या पैशातून मोठा झालास. एक काम कर, आता 1 रुपया घे, पैसे उचलून मला करायला येतात. हा रुपया घे, चॉकलेट घे, घरी चुपी जा, आदमी खुवा घाटीला सोडे त्याला. तरी पण काकाच. आणि काका तो आम्हा दोघांना असा का त्रास देतो? काका तुम्हाला मी बोलली ना, तुमचे पैसे मी लवकरात लवकर परत करीन. माझा विवाह जसं मोठं होईल तसे तुमचे पैसे परत मिळतील तुम्हाला. तुला 8 दिवसाची मुदत देतो. 8 दिवसाच्या आतमध्ये जर माझे पैसे नाही केलंस परत तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. याचा पैसा तेवढे पैसे आजपर्यंत खूप केलंयस का माझ्यासाठी. माझ्या शिक्षणाचा खर्च पण खूप वाढला. मी काय म्हणतो, मी एखादी नोकरी करतो तिथं. नाही रे बाळा, अरे बाळा मी निघालो. थांब रे बाळा. अरे बाळा तू खूप मोठा हो, शिक्षण घे, उच्च पदावर जा, मग थोडे करू या काकांचे आपण पैसे परत करू. तो किती विचार करतोस का माझा? काही आठवतं तुला? मी लहान असतानाच आपले आई बाबा आणि तेव्हापासून तू मला मोठं केलं. लोकांच्या घरात गणवाटी करून मला वाढवलेस आणि मोठं केलंस. ताई मला तुझ्यासारखी बहीण मिळणं खरंच भाग्याचं आहे ग. आणि मी खरंच भाग्यशाली आहे की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली. अरे बाळा, अरे किती बोलतोस रे. अरे बाबा बहीण भावाचं नातं ना असं असतं आणि मी तर तुझी पाठराखण करते ना रे. अरे विवाह आज रक्षाबंधन आहे, या दिवशी असं बोलू नको काही. आणि विवाह तुझ्या वेळेस गोड गुलाबजाम म्हणजे चल तुला बरं. हो पण आज पहिला कसं मी तुला बरं. अरे बाळा चल. हॅलो. चला जाऊ कोंडू कोंडू हो चला जाऊ कोंडू कोंडू राजवाड्याला जाऊ पार करण्याला. नमस्कार मंडळी. या गावातील गावकरी मानकरी तसेच प्रत्येक नागरिक, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष आणि असे माझे लाडके रसिक बांधव. खरोखर रसिका तुम्ही कलेचे मायबाप आहात. रसिका तुम्ही कलेचे मायबाप आहात. तुम्ही रसिक जन आहात म्हणूनच आम्ही कलाकार आहोत हे निश्चितच. म्हणूनच म्हणतो आकाशातील चांदणी जरूर दिसेल, आकाशातील चांदणी जरूर दिसेल
रात पाहिजे बेधुंदा झाली आजची रात रसिका तुझी साथ पाहिजे रसिका तुझी साथ पाहिजे काय भानगड आहे समजाय मार्ग नाही दुटीवर हजर होतो ना होतो जेव्हा बोल थांब 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 तुझी मान दाबतो थांब थांब आणि बघतो तिचा का बायको हॅलो हा बायको हा नवरा बोलतोय काय अगं भोवरा नव्हे तुझा लाडका एकुटा एक नवरा काय म्हणालीस आताशी उठणी वा शांत काय म्हणतीस काय अगं रात्रीची भांडी अगं सकाळी उठल्या उठल्या घासून ठेवली अगं सोनू तुझं नाही ऐकणार तर कुणाच ऐकणार सोनू तुझा माझ्यावर भरवसा आणि आमचा की नाही बाजूवालीवर कानवसा तसं काही नाही काय म्हणतीस काय ज्याचा कप रात्री कालोखातनं मांडणी ठेवला नव्हे काय झालं काय सापडत नाही ओ रात्री कालोखातनं तुझ्या मांडणीत ठेवला सापडत नाही काय कान तुटला तुटून द्या हा येताना नवीन घेऊन येतो तोपर्यंत झोप काय बायको आहे वाजता ये काही हो मित्रा अरे मित्रा पण आला अरे काय बोलत होतास ना अरे म्हणजे चालायचं होय तू आता काय बोलत होतास ना हे सर्व ऐकलंय रे मी बरं गेलं तू कामावर होय बायको नोकरीला जास्त पैसा कोणा ते बायको तू भांडीत घासणार हो पाहुणे काय म्हणतोस काय मी काय म्हणतो माहित आहे आता महाराजांचा टायमिंग झालेला आहे तर तू पारा कसा ठेवणार पुढच्या गेटवर का पाठच्या गेटवर त्या मागच्या गेटला वाढवा लागली पुढचा गेट पेटून दे आपण दोघं पण मधीच थांबूया हा होय पारा व्यवस्थित ठेव कसं काय चाललंय बदल पाडा इतका तर शेरेली चालू आहे कोणता नंबर पाहिजे काय सांगू शकत नाही आईचा पाडा राजाचा पारा कसं काय चाललंय त्यांना पाराने खंडाच्या भाजीला खायला मी काय म्हणतो येताना व्यवस्थित आला लोक थंडीतनं कुरकुड्याला लागले कोणा गरमी होते की काय मादा वगैरे देऊ की काय आईच्या गावात नाही हो कुठे तरी काय मग बाबिया तापला थंडी हो बरं कसं होय शिरा का तांतो कानावर शिरा आई शिरा भावावर अरे भात वाढताय भात वाढताव आता मांडी मारा बाब्या खरोखर तापला हे पगार वाढवून घे बाबा हा किती दिवस सोसायचं हो लगीन झालं असतं बायकोन तेव्हा मी लावला नसतं काय सोसायचं काय अजिबात नाही जातो माझा पगार मी जातो कुठं आयशी भावाकडे जातो माझ्याला आलो भाषा व्यवस्थित वापरायची बोला म्हणजे काय माझी दाखव काय काय आहे ती याला काय तू आता गेला जा तिकडे अजिबात नाही या म्हणायचं आतमध्ये या म्हणा अहो त्याला फक्त या आतमध्ये या बाब्या लाडा प्रश्न विचारतो तुमचा पोपट लाल पिचीचा आहे का पिवळ्या चोचीचा आहे अगं बाई लाल चोचीचा तुमचा तुमचा पोपट पेरू खातो का आंबा खातो पपई नको काय पपई अरे पोपट नसेल मेला आता लोक कावला पण मालक कावला नव्हे अरे मेला बोर का बोर ताबडतोब हजर करा लग्नाच्या एवढीला आहे असं म्हणतो पण मी काय म्हणतो माहितीये तुमची रागिनी लहानाची मोठी झाली ती एक शिक्षण घेतणार बरोबर का नाही मग तुमची मुलगी खरं पण तुम्ही तुमच्या मुलगीच्या
तिचा विचार नाही घेता तिचं पाठीमागं लग्न कसं काय ठरवता काय झालं खरं तर काय शंका नाव आहे खरं तर आमच्या चावडपणा चालत नाही पंचायत आम्ही त्याला भोंगणार या काय म्हणता बाई मग काय म्हणतो पदार्पण केलं ना एवढं समाज वाटलं ना बोलायचं काम नाही माहिती नाही साल कसा होतो तुला माहिती नाही या गावात जेव्हा पदार्पण केलं ना एवढं समाज वाटलं ना तिथं जेव्हा आलो ना वातावरण बघून नियोजन बघून ना एक नंबर बोलायचं काम नाही टाळे वाजवा तरी चांगलं वाटलं एवढा महाग प्रसाद होता ना बोलायचं काम नाही लाडू काय मागून पुन्हा 2 हातात घालते हाय सोबत हाय ते आहे खरं आहे खोटं बोलावं पण नेटर बोला खरं आहे तर स्वच्छ बोलावं बरोबर का नाही बोलत जातो थंडी उडवतो यांची आता बरोबर त्याचं काय माहिती आहे तर रागिनी आमची महाराजीने आणायला सांगितलं नाही आता टॉप काय एवढं असतात काय जेवण बनवायचं म्हणजे 5 आणि 10 किलो जेवण बनवायला लागतं आता आहे का नाही मग टॉप एवढं मोठं भांडी असते चिरा देवळातलं पंक्ती घेऊन आलोय पंक्ती तुला लग्नाची मुलगी गेली शिक्षण दिलं आता तू पोर तुझ्या लग्नाची एवढी दिलंय आपलं काय मत आहे बाबा आजवर तुम्ही मला लहानाची मोठी केली माझे सर्व लाड पुरवले माझे हवं नको ते हट्ट पुरवले मग बाबा आज माझा एक हट्ट पुरवाल आणि तो कोणता बाबा मी माझ्या स्वप्नातला राजकुमार पसंत केला आहे तो कोणत्या नगरीचा युवराज नसून एका गरीब घराण्यातील बाबा मी येते आपण उद्या बोलू माझा कांजी भिवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही पण कसं शक्य आहे ते तुझे बाबा आपल्याला कसं मान्य होणार नाही फक्त मी एक गरीब कुटुंबातला मुलगा तू एका राजाची राजकन्या तुझं कसं शक्य आहे नाही राजे भिवा असं नको रे बोलूस भिवा मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय भिवा भिवा तू एक काम कर ना तुझ्या ताईला सांग माझ्या बाबांच्या घरी आपल्या लग्नाविषयी चर्चा कर ना भिवा कालच माझ्या बाबांनी सर्वत्र लग्नाची चर्चा सुरू केली आहे भिवा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं रे राजे पण मी यात काय करणार खरं मी गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि तुझे बाबा एक राजा नाही रागडी हे शक्य नाही भिवा भिवा जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर मी विष पिऊन आत्महत्या करेन मग तू माझ्या चितेवर येऊन आपल्या प्रेमाचा हार घाल भिवा हार घाल
जोडीदार म्हणून पसंत केला आहे. कुठे राजा भोट आणि कुठे गंगूती, काय पसंत केलंस तू? महाराज, आपल्या समोर तोंड उघडणे एवढी माझी लायकी नाही, पण भावाच्या पवित्र प्रेमासाठी ही आई नाहीतर ताई तुमच्या समोर पदर पसरते. महाराज, मला माहितीये गरिबांचं रक्त हे श्रीमंताच्या गाडीचं पेट्रोल असतं, पण महाराज ते तुमची राजकन्या लागली माझ्या भावाच्या पैसे टाका. नाही काही त्यांच्यासमोर पदर बसू नको का? त्या राजांना मी राजकुमार म्हणून मान्य नाही. आणि हो, मी एका कोणा राजाचा मुलगा देखील नाही. चल ताई. दिवा थांब, दिवा थांब. दिवा असं नको रे बोलूस. मी सुद्धा माझ्या बाबांची एकुलती एक राजकन्या आहे ना, मग त्यांच्या अटीला हो म्हण ना दिवा. म्हणजे राजाकडे सुद्धा जाऊ. आता माझ्या ताईने मला खूप मोठं केलंय का? दुसऱ्यांच्या घरात भांडी कुंडी घासून मला तिने मोठं केलंय, आणि तिच्या या राजदरबारात तिला सोडून राहणं नाही. ती माझ्यासाठी अग्नी परीक्षा आहे का? थांब दिवा. बाबा, ही लग्न करेल तर दिवा सोबतच. आता जगणं ही दिवा सोबतच आणि मरणं ही दिवा सोबतच. चल दिवा. अरे दिवा, रागिणी बोलते ती बरोबर आहे. ह्या राज्याची ही राजकन्या आहे. महाराज, तुमची राजकन्या रागिणी माझ्या पदरी टाका. ही काय राहिली? चल रागिणी. शिपाई, हो बोला महाराज. काय बरं का? काय तब्येत पाणी व्यवस्थित आहे ना? आता माहिती का? व्यवस्था करा. लग्नाची तयारी ना, तर ती पळून जायच्या मार्गावर आहे. तू लग्न करायचं लागेल. जाऊ तिकडे. आम्ही सगळा बंदोबस्त करतो. ए इकडे, त्यांना आता टेन्शन झालेलं आहे. काय? तू इकडे ये. अरे लग्नाची तयारी करायची आहे. लवकर झाले. त्यांना टेन्शन कसलं? त्यांना मेला टेन्शन चालू नाही तर टेन्शन कसलं त्याला? आता मी काय म्हणतो माहिती हा. आहे, ह्या पोरांनी दोघांनी पण कॉन्टॅक्ट केला बाहेरच्या बाहेर बापाच्या आता मग तुला माहिती आहे. आता ह्यांचं लवकर लग्नाची तयारी करायला लागल. हा. आता हल्दीला काय लागल? काय काय लागलं? हल्दीला काय लागतं माहिती आहे? लग्नाच्या अगोदर हळद असते. कानावर आहे पाहिजे. जाताना जायला हो, पाहिजे. जाताना जायला लागते. आणि काय? पण ज्या दिवशी हळद असते हा. त्या दिवशी ह्याचा प्रॉब्लेम असतो. काय? तो पहिला करावा लागतो. त्याच्यानंतर लग्न होत नाही. असं आहे काय? लग्न पाहिजे म्हणजे हळदीच्या अगोदर लग्न हळदच लागते. मग उशीर कशाला? चल लवकर, मी लग्न पण आचोळीचा बंदोबस्त पण करतो. ठीक आहे. डोळीवरी जटानी आलं पटापटा, डोळीवरी जटानी आलं पटापटा, साडी चोळीनी घेतली अर्धोटुनी, लग्नाची तयारी अर्धोटुनी, लग्नाची तयारी अर्धोटुनी, डोळीवरी जटानी आलं पटापटा, डोळीवरी जटानी आलं पटापटा, साडी चोळीनी घेतली अर्धोटुनी, लग्नाची तयारी 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 अर्धोटुनी, लग्नाची तयारी, लग्नाची तयारी. त्याला जाताना पाठवली बरं काय? मला टेन्शन. काय? अरे ह्यांचं बघत जाऊ मला टेन्शन? त्याला तुला काय पेन्शन चालू आहे का टेन्शन?
कोणा पडू नको वगैरे दात पाडून घेशील जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा अवो केला आणि मला तिनं धोका दिला. काय बोला बघत तेव्हा मला कळलं काय हा धोका काय बोलायचं तर स्पष्ट होईल काय आम्हाला समजत नाही काय सांगशील तेव्हा काय ते समजेल शेंगात काय समजत नाही तो आयुष्य आपण साधारण फळा प्रेम केलं होतं. म्हणजे ते अलका सांगा की म्हणजे लपड हे प्रेम केलं जसं ह्यांचं लपड झालं तसं मला आता पिल्यावर माझं लपड करलं. हा होय टेन्शन आलं काय बघा एक वचनी प्रेम होईल संजय दत्त काय त्या अलकावर प्रेम केला की न फसवलं हा दारूच्या नशेत बघा आयुष्याचं वाटवलं होतोय असं बघा. प्रेम केलं. अरे बाप्या का बाप्या ही नाही तर ती तर दारू पिऊन काय ती भेटणार आहे तुला बाई आहे का नाही काय काय मर्दार का मर्दानी साधानी तिला मी शिकायचं माहिती नाही शिकून घेतो सांगतो कसं गाठी नाही माझी किंवा गाठी बांबू काढू करू नंतर सांग बरोबर आहे. बाबा इकडे ये लग्न करायचं आहे ना तिला लग्न करूया मला कुठं पाठतोय दाता आणतोय तू बात किस्से कर रहा है काय बात किस्से कर रहा है. आता मराठी बोलायला लागला मगाशी मराठी बोले आणि आता हिंदी बोलतो ते हरामध्ये या दोनदा केला की काय बरोबर आहे दारू पिणं पण बरोबर आहे का नाही. एक मिनिट उभा राहा इथं उभा राहा तुला पडशील नाकावर पडशील दात पडशील दारू पिणं पण बरोबर आहे. बघा सध्या ही पेशंट काय झाले ही 90-50 नसेल ना तर लग्नाच्या म्हणतात 10 माणसं पण दिसायची नाही का दिसेल काय आई शपथ त्यात गोरगरीब बसतो हो तुम्ही करा म्हणजे मला ते करावं लागतं कर्ज काढून का पोरीच्या त्या चांगला शीन अगदी दोन डवला कार्यक्रम झाला पाहिजे असा विषय हे भानगड बघा. तसं मला काय म्हणायचं माहिती आहे दारू पिणं पण बरोबर आहे. फसलं दारू पियाला असते ना तर ह्या पोरगी पण पसंत असलेलाच करतात आहे का बोलत जावा तुम्ही बोलतात 5 मिनिटं झोंबर करून लागेल तर नक्कीच तोंड आवडेल ते हा दारू पिणं हा पहिला पटकन टमक्यात पसंत करतात पण मुलींना एवढंच हसणार की नाही आई शपथ खरं ते गैवरून सांगतोय हो रात्र दिवस गावात कष्ट करून आई वडील लहानाची मोठी करतात पण देऊन शिक्षण देतात पण ह्या मुलींना एवढं समजत नाही आई वडील आपलं काय करतात ते मांग बघा तिच्या आई वडिलांच्या हृदयाकडे आई वडिलांच्या हृदयाला काय वाटत असेल पण मला मुलींना एवढंच म्हणायचं आहे हो तो गरीब असू दे शेतकरी असू दे हो तो रंगात कावा असू दे तुम्हाला बोलायला जावा असं कारका पिंका येस करताय किती वाटत संजय एवढा मला मुलींना म्हणायचं आहे शेतकरी असू दे ओके लग्न करायचं आहे ना भैया चिंता केला की काय बोलतो मराठी नीट उभा राहा ताट उभा राहा त्याचा फुटाण वाढायचा मानव फिरशील लग्न करायचं आहे ना कुठे फिर काय समजत नाही मला फिर कुठे ओके बघून माझ्या डोक्याचं झालं फोक आहे माहिती आहे काय तुझं लग्न करायचं आहे ना यस पण जाऊ दे पण जाऊ दे आणि ओके पण जाऊ दे लग्न करायचं आहे ना सोड आहे का नाही आई शपथ सोडले माझी मेवणी तुला द्यायला तुला माझी मेवणी द्यायला करतो लाखात 1 नंबर देखणे आणि चिकणे व इकडे बघत नाही तिकडे बघत नाही समोर पण बघत नाही टीव्ही अजिबात बघत नाही मोबाईलचं चोपणं तर अजिबात हातात घेत नाही पण तुला द्यायला करतो असा भाग निघाला तर चांगला व्हावा म्हणून एक तर असं आहे एखादी बाई मिळाली ना तर तुझी वागणूक बघून
बापी आम्हाला एखादा बाद होतो नशेत जातो एखादी ती प्रपंचवाली असतं ना तर सुधारण्याचं काम करते याला जागेवर तरी आम्ही सुधारील हा 5,000 रुपये पगार घेणार दाखवत घालवणार येस काय ये घर डोक्यात केस करायचं ना हा मंदाला बोलावून घेतो येऊन माझ्या हे मंदा काय काळजीच्या भागात बोंड काढायला गेलं काय होतं बोलली ये बाय तुझं लग्न करायचं आहे माझ्या मित्राला द्यायला अहो आंब्याच्या बागेत ना बोंड काढायला आली मी काय अहो आंब्याच्या बागेत बोंड काढायला आली तिच्या बागेत बोंड हो मी काजू कुठेतरी हाताला लागेल संपायची अहो भाऊजी हो काय म्हणताय काय आता मग समजून घे तू ये लवकर ये आले हा आले तपासल्या पायात काटा रूप हो हो कातळावर बसले काय कातळावर बसले म्हणजे सांगायचे आले आता ना. अहो भाऊजी कंट्री है क्या कंट्री इंग्लिश कंट्री है क्या अमेरिका कंट्री मिल रहा है मगाची हायवर झाली आता वाटणं कशाला मेल्या वडिलांनी काटणं वाटची पाली आली वाटणं पिऊ नको काय झालं काय तुला माझी किंवा काठी राबाकी किंवा काठी काय झालं काय भाऊजी माझा प्रेशर वाढतोय अरे तुझा प्रेशर वाढतोय तरी कुठे काय झालं काय कुठे कुठे काजूच्या बागेत गेलं तर का आपल्या का जरा विचारतो मेवणी माझी देखणी चिकणी गुन्हाची आहे ना मंडा कुठे गेला तर काजूच्या बागेत बोंड काढायला पायात कुठे काट नाही ना मेवणी पसंत नाही का तुला जरा इकडे ये काय झालं काय तुझी मेवणी बोलवली बरोबर आहे होय होय मी बालाच्या भावात गेलो हा पण मी काय म्हणतो माहिती आहे माझं लग्न तू बरोबर करायला तयार आहे काय आता माझं हिथं नको लग्न किंवा काठी बरोबर किंवा काठी कसं बुवा काठी बरोबर किंवा काठी कसं तिकडं लग्न लागू पण मी म्हणतो ही लग्नाच्या अगोदर जेवणी कुठे काय झालं काय उपाशी नाही अरे मी उपाशी मारतो मी जेवली अरे तू उपाशी नाही तुला तुपाशी जेव तू काय झालं याच्यामध्ये काहीतरी शंका आली होते आहे का नाही आम्ही बघतो जाऊन मेवणीला जेवली की नाही त्याला काही विचार कुछ करून घेतो घे बंदा बंदा तुझं काजू मागे बोंडा काढायला गेली मगापासून मोठ्या काय केलं अगं तुझ्या का धंदा केला अगं वकीची घालवली काय म्हणताय का
हल्दीचा कार्यक्रम पुरा केलेला आहे. आता फक्त अक्षय टाकायला बाकी नाही उरलाय. मोठा मोठा होतो ना हल्दीचा कार्यक्रम तो झालाय. आता लग्न झालं बाकी आहे. आणि या ठिकाणी कथानकाचं मध्यंतर होतं. मध्यंतरानंतर बघ रसिका काय असते भजन कशी दुभंगली जातात रसाची नाही. आता काय खाली मान घालायला आला माझी कुठं कुठं आता काय झालं या लग्नाला माझी एक अट आहे. ती कोणती अट? या भिवाने या राजाचा गंधावी म्हणून राहावं लागेल. नाही आम्हाला एक मान्य आहे. लग्न करू. ठीक आहे लग्न लावतोय. आपल्याला राहू दे हातासात घेऊया. राजकन्या रागिणीने भिवाचं लग्न सोहळा मोठा खूप धडाक्यात पार पडतो. हा रसिक जना तिथूनच खऱ्या अर्थाने या कथानकाला सुरुवात होते. तिथूनच आणि ह्यांच्यात घालायचं. दुभंगलीत जातात घालायचं. रक्ताचे नाते. पुढे 3 प्रवेश बघ रसिका काय असते नाही. आज आपल्या लग्नाला 6 महिने झाले. खुश तर आहेस ना? हो तर विवा 2 सेकंड आहे. विवा सागर किनारी नदीचा आस्वाद घेणाऱ्याला छोट्या नदीची किनारी हवा सुद्धा ठाऊक हवी नाही का? आणि या नद्या जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्यांना सागराची गरज समजते. खरंच? मग विवा सांग ना आपण माझ्या बाबांच्या घरी केव्हा राहायला जायचं? रागिणी तुझ्या बाबांच्या घरी कसं राहिला? तुला इथे काय कमी आहे? विवा या तुझ्या झोपडीत माझा जीव गुदमरतोय. हो पण त्यासाठी बाबाकडे कशाला जायला पाहिजे? माझी एक छोटीशी नोकरी आहे आणि हो त्यात पगारवाढ झाली की घेऊ आपण एक छोटस घर तेही तुझ्या आवडीचं. रागिणी वा ग वा आली ही थेरडी नको त्या वेळेला आई मेरे टपकते मेली म्हातारी. अरे बिवा मी आता म्हातारी झाली. पिकलं पान गळणार. तू रागिणीच्या इच्छेप्रमाणे का राहत नाहीस बिवा? तुला फक्त लोकांच्या घरात धुणी भांडी करून तुम्हाला पोचलायची आणि त्या राज दरबारासाठी मी तुला घेऊन राहणं नाही ताई मला हे पटत नाही. अय्यो रामा पोच पारी पैया 10 रुपया दे दारू पिया आणि का माझे पैसे काका तरी पण काका माझ्या बिवाचं लग्न झालंय. मी तुमचे पैसे लवकर परत करेन. काका माझ्या आईच्या सोन्याच्या बाटल्या त्या आजवर मी सांभाळले. वा ग वा थेरडे फुकटचं खायला हवं ना? रागिणी. पैसे नको द्यायला. विवा बस विवा असह्य झालंय मला आता. चल इथून. थांब ना थांब. काय बोललीस? तुझे कानाचे पांढरे झाले हा आणि तुझ्या 80 वर्षाच्या सोन्याच्या बाटल्या आणि ह्या माझ्या दारूच्या खाली बाटल्या झालं त्याचं काय? हा ह्या दारूच्या बाटल्या खाली झालं त्याचं काय? तुझं माझं प्रेम होतं आम्हाला धोका दिला. आता माझे पैसे गेलेच जमा असं वाटतंय मला. अलका तू आता म्हातारी पण झालीस आणि जी पहिले आपण मजा केली ना ते आता मला वाटतं नाही जाणार. ती म्हातारी झालीस तू आता. सांग तू आता माझे पैसे गेले. नीतीचा डाव किती अजब आहे ना काय? आई बघतेच ना का माझी मजा करतो. एका भावासाठी मी लग्न नाही केलं का? माझ्या भावासाठी मी कुवारडी राहिली. माझ्याच काय शक्य तेवढं मी माझ्या भावासाठी केलं का? अगं आई हे दिवस दाखवण्यासाठी मला जन्माला घातलं होतंस का? आणि खुशाल निघून गेली. अगं आई तूच बोलायचीच ना ग.
आई असो आई नंतर भावाची पाठ राखण करते ना, ती बहीण असते का? पण आई मी कुठे कमी पडले का? तुझ्या का कुठे कमी पडली? माझं काही झालं ना तरी चालेल का? पण माझ्या भिवाच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहू शकत का? माझ्या भिवावर मी खूप प्रेम करते का? त्याच्या सुखी संसारात मी अडथळा म्हणून नाही राहू शकत. आई वेळावी ना मी भीक मागून काय का? पण त्याच्या संसारात मी अडथळा म्हणून नाही राहू शकत. आई बघतेच ना ग माझ्या आई, आई मला माफ कर ग. मी माझ्या भिवाला सोडून दूर निघून जाईल मी, पण त्याच्या संसारात अडथळा म्हणून नाही राहू शकत. आई मला माफ कर ग. बाबा सकाळपासून माझी ताई कुठे दिसले नाही ग. वा भिवा वा, सकाळपासून मी ते उभी आहे, ती नाही तुला दिसली? नुसतं आपल्या ताई 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 लावलंय. कसं समजावं, आता वय झालंय तिचं, ती एकटी नाही राहू शकत ग. असं बोलतोस? ठीक आहे भिवा, मला पण आता तुमच्या बहीण भावाच्या प्रेमामधली परीक्षा बघायचीच आहे. चल आपण तुझ्या ताईला शोधायला जाऊ. खरंच आहे. हो भिवा चल. लहानाचं मोठं केलं, आई वडिलांच्या पाठीमागे त्याचा सांभाळ केला, तर हाताच्या पोटाप्रमाणे ज्याला जपलं, वाढवलं, मोठं केलं, शिकवलं, उच्च शिक्षण देऊन दोनाचे 4 हात केले, स्वतः मात्र कुवारडी राहिली बरी. आणि खऱ्या अर्थानं तिच्या दुसऱ्या काळात तिला आधाराची गरज असताना मारवाड्याचं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी माहिती पडते का? एक बहीण त्याच्या सुखी चाललेल्या भावाच्या संसारामध्ये आपण अडथळा बनू नये म्हणून स्वतःहून त्या भावाच्या घरातून नव्हे मायबाप तर त्याच्या आयुष्यातून दूर निघून जाते. एक सत्य घटना बघ एका घरामध्ये घडली. एक 70 वर्षाची पाठ रखीत व्हायच्या वृद्ध काळात ही बहीण मारवाड्याचं खर्च फेडण्यासाठी मायबाप रसिका रस्त्यावरती बसून भीक मागू लागली. पाठ राखीत भीक मागू लागली. काय अपराध झाला दैवाने खेळ रचिला. केसाने कपला गळा, केसाने तिने कपला गळा. राखीचा कसा बंध तुटला, राखीचा कसा बंध तुटला. बहीण भीक मागू लागली. भीक मागू लागली. एक पाठ
डोळ्याच्या मागण्या होणार आपल्यासारख्या हजारो रसिक प्रेक्षकांच्या अश्रूंना वाटा बोंबल्या व्यक्तित्व खरा व्यक्त तुझी काही चुकी नाही ग. माझ्या माझ्या भावासाठी मीच कुठेतरी कमी पडली असते. धन्यवाद मायबाप रसिक.